नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये। आजपासून ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला सुरू। मशाल गीतही आलं समोर। अमित शहांनी दिला जागा वाटपाचा 70-40 असा फॉर्म्युला। शिंदेंना 70 तर अजित पवारांची केवळ 40 जागांवर बोळवण होण्याची शक्यता। मात्र भाजप 160 जागांसाठी आग्रही। गृहमंत्री अमित शहा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चर्चेची इनसाइड स्टोरी समोर। अजित पवारांची 65 ते 68 जागांची मागणी। अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं? संभाजीराजेंचा संतप्त सवाल। 6 तारखेला अरबी समुद्रात भूमिपूजन झालं, त्या ठिकाणी जात मोदींना विचारणार जाब। नाशकात आज सर्व आदिवासी आमदारांची बैठकीत आंदोलनाची भूमिका ठरणार। नरहरी झिरवाळ, सुनील भुसारा यांच्यासह अन्य आदिवासी आमदार राहणार उपस्थित। आमदार भुसारा सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीला। मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी ताट कळवलं। भुसारा आता आरक्षणाबाबत पवारांशी करणार चर्चा। गुणरत्न सदावर्ते वरळीतून निवडणूक लढवणार। आदित्य ठाकरेंना धूळ चारणार असल्याचा सदावर्तेंचा निर्धार। अजित पवार गटाला हव्या पुणे जिल्ह्यात 8 जागा। बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ आणि शिरूर या जागांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का। भाऊसाहेब भोईर यांच्या पक्षाला रामराम। भोईर पिंपरी चिंचवडमधून विधानसभा लढण्यावर ठाम। अन्याय झाला तरी पक्ष सोडायचा नसतो, मात्र हर्षवर्धन पाटलांचा वेगळा निर्णय असू शकतो। मात्र हर्षवर्धन पाटील पक्ष सोडतील असा सिग्नल मला मिळालेला नाही। चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। सावंतवाडी मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हवा असल्याची माहिती। 5 ऑक्टोबरला जयंत पाटील आणि अमोल कोल्हे सावंतवाडीत, अर्चना घारे इच्छुक असल्याची माहिती। सरकारला भीक लागली आहे। लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर करोडो रुपये खर्च केले जात आहेत, त्यामुळेच इतर योजनांचा फज्जा। वडेट्टीवारांची महायुतीवर सडकून टीका। संजय राऊतांनी महायुतीवर बोलताना बैलाचा अपमान केला। सदाभाऊ खोतांचा आरोप, त्यामुळे राऊतांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, खोतांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधल्या महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रमासाठी स्कूल बस उपलब्ध करून द्या। छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित।